ही एजन्सी त्यांच्याकडं, ती एजन्सी त्यांच्याकडं, ती एजन्सी त्यांच्याकडं, ती एजन्सी त्यांच्याकडं. आणि एवढं सगळ्या एजन्सी घेऊन करता का? अरे भाकरीच खाता का नोटा खाता तुम्ही लोक? खायला तर भाकरच लागते ना. किंवा तूप जरी टाकलं तर भाकर एकशे होते, दीड खाशील, आणखी काय खाणार? मग एवढा पैसा पाहिजे कशाला? बरं माझं बी असं काही नाही, पहिल्यासारखं घरामध्ये 15 लोकांचं कुटुंब आहे, मग सगळ्याचे हिस्से वाटे होतील, काही हिश्यात राहिलं पाहिजे असंही काही. पण अरे गरीबाला जर मिळायचं तर झावलं दूर, तुम्हाला एवढा पैसा पाहिजे कशाला? मला खरंच प्रश्न पडतो. माणसाची भूक असावी. संजय शिरसाट कसा राहतो महाराष्ट्राला माहिती का नाही? संजय शिरसाट टाईट राहतो. संजय शिरसाटचा तिकडं फ्लॅट आहे, इकडं असं आहे तसं डायरेक्ट दाखवतो आपण. कुणाला घाबरत नाही आपण काका, आपण कुणाला घाबरत नाही. कारण आपण करतो तर प्रामाणिकतेने करतो. कुणाचे पैसे कुणाचे खात नाही आपण, एवढं ठाकून सांगतो. विकास कुठं करायचा असतो? विकासाची काही व्याख्या आहे का नाही? विकास तुम्ही कुठे करता? आता हा सुभाष पाटील जातो तर मत मागायला जाईल. कुणाकडे जाईल? जिथं लोक राहतात तिकडे राहील का शेतात जाऊन मत मागेल? नाही, शेतामध्ये एक जण गेला सकाळी, चला तिकडे मत मागायला जाऊ. जिथे लोक राहतात तिथे जाऊन माणूस मत मागतो ना. मावशी तुमच्या इथलचं ड्रेनेज लाईन करून देईल, तुमच्या इथलचा रस्ता करून देईल, तुमच्या इथे लाईट लावून देईल, मावशी चिंता करू नका. काही कॉर्पोरेशन मध्ये नगरपालिकेमध्ये काही काम असलं तर करून देईल. एवढं करतो ना आपण. यांचा विकास कुठं? ज्या ठिकाणी ओपन जागा आहे तिथं लेआउट आहे, तिथं रस्ते आहे का नाही? इथं म्हणजे जिथं लेआउट टाकायचं तिथं रस्ते, जिथे लोक राहतात तिथं रस्ते नाही. या अजबलगरीत मी पहिल्यांदा पाहतो. असं नसतं चालत बाबा. पैसा हा आपला नसतो, सरकार कोणाचाही असो. पैसा हा जनतेचा असतो, जनतेचा. आणि मग जनतेचा पैसा हा जनतेसाठी वापरायचा असतो. पहिले काही वेळा झालं, पहिल्याचा काळ गेला. आता लोक राजकारणाला घाबरत नाही, पुढाऱ्याला घाबरत नाही, मंत्र्याला घाबरत नाही. ताबडतोब सांगतात हे इथं भ्रष्टाचार झाला, ताबडतोब बोलतात लोक. परंतु यांनी केलं ते जातीचं राजकारण केलं. यांचं राजकारण सुरुवात अशी झाली. हे दलित तो आला, जय भीम, त्याला वाटतं वा काय बाबा बाबासाहेबाचं नाव घेतो, माणूस मोठा आहे पण बाबासाहेबाचं नाव घेतो. मुसलमान आले, आधा भैया बेटो ते चाय दे रहे इनको, त्यालाही वाटतं मुसलमानचा सन्मान झाला. पाटील आला, राम राम पाटील, तुमच्यामुळे तर राजकारण मी आलो. किनाळकर तुम्हाला काम आहे, लवकर कळालो लागून सर. यांच्यासारखे किती बळे गेले, यादी किती मोठी. एक माणूस दाखव, एक माणूस राजकारणामध्ये आम्ही सांगू शकतो. कार्यकर्त्याला जेव्हा बरोबर घेतो ना तुम्ही, त्याचे तो आपले झेंडे घेतो ना, तो आपल्यासाठी घोषणा देतो ना, तो घराची राखरांगोळी करतो ना, अरे त्याला मोठं करायचं शिका ना. स्वतः मोठं होऊन काय होईल? ज्या दिवशी कार्यकर्ता मोठा होईल त्या टायमाला लोक तुम्हाला नेता म्हणतील.